सुंदरबाईंची सून तिच्या मुलाला तिच्या सासूजवळ ठेवून पार्टीसाठी निघून गेली होती, परंतु तिचा मुलगा तिला जाऊन देत नव्हता. त्यामुळे तिने तिचा मोबाईलमध्ये गेम लावून तिच्या मुलाला खेळण्यासाठी तो मोबाईल दिला. परंतु अचानक त्या मोबाईलमध्ये मुलाकडून कॉल रेकॉर्डिंग चालू झालं आणि ते कॉल रेकॉर्डिंग ऐकून सुंदरबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की तिची सून प्रियंका त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये तिच्या सासूबद्दल आणि प्रॉपर्टीबद्दल अशा काही गोष्टी बोलली होती की ते ऐकून सुंदरबाईंना तिच्या सुनांच्या, मुलांच्या आणि ती त्या घरात राहत असणाऱ्या घरामध्ये तिची काय किंमत आहे हे सर्व समजलं. मग सुंदरबाईंनी तिच्या मुलाच्या आणि सुनेच्या मनात आपला काय आदर आहे आणि काय किंमत आहे हे ओळखल्यानंतर तिने असा काही धडा शिकवला तिच्या मुलाला आणि सुनेला शिकवला की त्यामुळे तिचा मुलगा आणि सून सुंदरबाईंची माफी मागू लागले. सुंदरबाईंनी सांगितलं, मीही 70 वर्षाची आहे, परंतु 70 वर्षाची असताना देखील मला स्वाभिमानाने आणि आदराने आणि सन्मानाने जगायचं होतं. म्हणूनच मी माझ्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवला आणि त्याचमुळे आज त्यांना माझी किंमत आणि माझं महत्त्व समजलं आणि मी आज आनंदाने, आदराने माझा वृद्धापकाळ जगत आहे. तर वडीलधाऱ्या मंडळींनो, तुम्हालाही तुमचं आयुष्य म्हातारपणामध्ये आनंदाने जगायचं असेल आणि तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला ते जगू देत नसेल तर सुंदरबाईंनी जो निर्णय घेतला आणि जी युक्ती केली ती तुम्ही नक्की करून बघा. संध्याकाळचा टाईम होता. सूर्य मावळला चालला होता. त्याच वेळी सुंदरबाई घराच्या बाल्कनीत बसल्या होत्या. त्यांनी थोड्या वेळापूर्वी सर्वांसाठी जेवण बनवले होते. त्याच वेळी त्यांचा नातू पार्थ धावत त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, आजी, मला खूप भूक लागली आहे, मला जेवायला दे ना. सुंदरबाई लगेच स्वयंपाकघरात गेल्या आणि नातवासाठी भात आणि वरण घेऊन आल्या आणि मोठ्या प्रेमाने नातवाला जेवण भरवू लागल्या. तेवढ्यात त्यांची सून प्रियंका तिथे आली आणि म्हणाली, आई, मी जवळच माझ्या मैत्रिणीच्या सुनीताच्या घरी किटी पार्टीसाठी जात आहे. प्रियंका हे बोलण्याच्या आधीच तिचा मुलगा पार्थ पण बोलू लागला, मम्मी, मी पण तुझ्यासोबत येतो. आणि तो तिच्यासोबत जाण्यासाठी हट्ट करू लागला. तेव्हा प्रियंकाने त्याच्या मोबाईलमध्ये एक गेम लावला आणि तो मोबाईल पार्थच्या हातात दिला आणि ती सासूला म्हणाली, आई, मला यायला उशीर होईल, म्हणून तुम्ही रात्रीचे जेवण तयार करून ठेवा. सुंदरबाई काही बोलणार किंवा आपले काही मत व्यक्त करणार त्याच्या आधीच प्रियंका दरवाजा बंद करून निघून गेली. तेव्हा गार वाऱ्याची झुळूक सुंदरबाईंच्या मनाला भुरळ पाडत होती. अचानक पाऊस वाढला आणि त्या विचार करू लागल्या की मला हा पावसाळा किती आवडायचा. ह्या हवामानात मला पार्थच्या आजोबांबरोबर बसून गरमागरम चहा आणि पकोड्यांचा आस्वाद घेणे खूप आवडायचे. आता वयानुसार किती बदल झाला आहे. आता मला आवडण्यासारखे काहीच राहिले नाही. काही वेळातच कॉलनीतील सर्व मुले पावसाचा आनंद लुटायला आली. तेव्हा त्यांना आपला नातू पार्थ म्हणाला, आजी, मला पण कागदाची होडी बनवायची आहे. आणि त्याने पटकन मोबाईल आजीच्या मांडीवरती ठेवला आणि तो पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर धावला. सुंदरबाईंच्या मांडीवरून मोबाईल निसटला आणि खाली पडू लागला. त्याच वेळी त्यांनी मोठ्या मुश्किलीने तो मोबाईल पकडला. अनेक वेळा स्क्रीनला वारंवार बोटांनी स्पर्श केल्याने मोबाईलचा रेकॉर्ड प्ले झाला. पावसाचा आवाज असूनही रेकॉर्ड केलेला कॉल संपूर्ण स्पष्टतेने ऐकू येत होता. त्या रेकॉर्ड कॉलमध्ये होते, सुनीता, कशी आहेस? उद्याचा कार्यक्रम पक्का आहे ना? हो हो, पक्का आहे. अगं काय बोलू प्रियंका, जेव्हापासून माझी मुलगी चालायला लागली ना तेव्हापासून मला 1 मिनिटही मोकळा वेळ मिळत नाही. सकाळी कामावर गेल्यावर मी तिला पाळणाघरात ठेवते. जेव्हा मला बाजारात जावे लागते किंवा पार्टीला जावे लागते तेव्हा माझ्यासाठी खूप मुश्किल होते.
कसे मॅनेज करू मला काही समजत नाही, प्रियांकाची मैत्रीण प्रियांकाला सांगत होती. तर प्रियांका म्हणाली, यात काय मोठी गोष्ट आहे, तुझ्या सासूला घरी बोलव. तेव्हा सुनीता हसत म्हणाली, अगं प्रियांका, तुझं काय आहे, तुला मोलकरणीसारखी सासू मिळाली आहे. ती बिचारी 2 चपात्या खात नसेल, पण तू तर तिला मोलकरणीप्रमाणे तिला कामाला लावले आहेस. तुला तर बसून फुकटचे जेवण भेटते, मुलांना पण ती सांभाळते, साफसफाई पण तीच करते. अरे इतकी तर मुलगी पण करत नाही. तिला पैसे द्यायचे सोडून तुम्हीच तिच्या पेन्शनचे पैसे घेता. मग प्रियांका जोरात हसत म्हणाली, हो सुनीता, सासूशी गोड बोलून कसे काम करायचे हे मला विचार. पण जेव्हा त्या दुसऱ्या मुलाच्या घरी जातात तेव्हा माझ्यासाठी खूप अवघड होते. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते. तेव्हा तिची मैत्रीण म्हणाली, तुझी सासू दुसऱ्या मुलाच्या घरी गेल्यावर इतके काम कशी काय करते ग? तेव्हा प्रियांका म्हणाली, इतके काम करायला मी काय वेडी आहे का? जेव्हा माझी सासू दुसऱ्या मुलाजवळ जातात तेव्हा मी 2 मोलकरीण ठेवते, एक साफसफाईसाठी आणि दुसरी स्वयंपाकासाठी. आणि माझी सासू येण्याआधीच मी त्या मोलकरणींना कामावरून काढून टाकते. त्यांना ठेवलं तर खर्चही खूप होतो, म्हणून मला वाटते की सासूला माझ्याजवळ ठेवावे, पण मला तसे करता येत नाही. आणि मग ती हसत हसत म्हणाली, माझे चालत असते तर मी पूर्ण वेळ मोलकरणीला म्हणजे माझ्या सासूबाईंना कधीच जाऊ दिले नसते. पण दोन्ही भावांमध्ये ठरले होते की सासू माझ्यासोबत 6 महिने राहील आणि दुसऱ्यासोबत 6 महिने राहील. शेवटी दुसऱ्या जावेकडेही मोलकरणीचा प्रश्न आहेच. इतके मला वाटते की सासू माझ्याजवळच राहावे आणि दुसरीकडे माझ्या जावेला वाटते की ती तिच्या सासूसोबत राहावे. बरं, उद्याची किटी पार्टीचा कार्यक्रम रद्द व्हायला नको, आपण उद्या खूप मजा करूया. आता मी फोन ठेवते. असे बोलून रेकॉर्डिंग पण थांबले होते आणि पाऊसही. आता सगळीकडे नीरव शांतता होती, पण सुंदरबाईंच्या मनात विचारांचे वादळ उठू लागले होते. त्यांच्या डोळ्यातून अचानक अश्रू वाहू लागले. अवघ्या वर्षभरापूर्वी त्यांच्या पतीच्या वयाच्या 70व्या वर्षी निधन झाले होते. एका रात्रीत हृदयविकाराचा झटका आला आणि डॉक्टरांकडे नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. सरकारी नोकरीत उच्च पदावरती होते आणि निवृत्तीनंतर त्यांना खूप चांगली पेन्शनही मिळत होती. पतीच्या निधनानंतर सुंदरबाईंना चांगली पेन्शन मिळत होती. अमोल आणि सुजित असे त्यांना 2 मुले होती. धाकटा मुलगा सुजित दिल्लीला राहत होता, तर मोठा मुलगा अमोलची नोकरी चंदीगडमध्ये होती. दोन्ही सुना शाळेत काम करत होत्या. त्यांना कशाचीही कमतरता नव्हती. त्यांच्याकडे भरपूर जमीन आणि मालमत्ता होती. गावात त्यांचा खूप मोठा आलिशान बंगला होता. वडिलांच्या निवृत्तीनंतर मोठ्या मुलाने आई वडिलांना सांगितले, बाबा, निवृत्तीनंतर तुम्ही गावात अजिबात राहणार नाही, तुम्ही माझ्यासोबत चंदीगडला राहा. तर छोटा मुलगा सुजित आई बाबांना म्हणाला, आई बाबा, तुम्ही माझ्यासोबत दिल्लीलाच राहा. असा हट्ट करू लागला. आई वडिलांना असा मुलांचा आदर आणि सन्मान पाहून खूप आनंद झाला. मग वडील आपल्या मुलांना समजावू लागले, नाही बेटा, जोपर्यंत आम्ही दोघे सुरक्षित आहोत तोपर्यंत आम्ही इथेच गावात राहू. ह्या गावात प्रत्येक ठिकाणी आपलेपणाची भावना जाणवते. इथे प्रत्येक जण आम्हाला आपले वाटतात. माहीत नाही आम्हाला अजून शहरात अनोळखी लोकांमध्ये मला बरे वाटेल की नाही. जर आमच्यापैकी एक जण देवाला प्रिय झाला तर तुम्ही दुसऱ्याला घेऊन जा. ह्या गोष्टीसाठी सुंदरबाईंना त्यांच्या नवऱ्याचा खूप राग यायचा. पण ते नेहमी म्हणायचे की हे जग सोडणारा आपल्यापैकी मी पहिला असेल. पती नसतानाही स्त्री घरात आपले स्थान निर्माण करते, पण पत्नीशिवाय नवऱ्याला महत्त्व नाही. विधवा स्त्रीला घरगुती काम असते, सर्व कामात मदत करते. ती तिच्या नातवंडांची काळजी घेते आणि तिच्यात सहनशील देखील असते. तर पत्नीशिवाय वृद्ध पती कुटुंबावर ओझे बनतो. त्याच्या खाण्यापिण्याची आणि आजारपणाची काळजी घरातील सदस्यांना घ्यावी लागते. सासू सुनेचे ओझे कमी करते, तरी सासरे सुनेचे काम जास्त वाढवतात. त्यांना सांसारिक व्यवहाराचा किती अनुभव होतो. भूतकाळाची पाने उलटताना सुंदरबाईंचे डोळे भरून आले. पाऊस आता थांबला होता.
आकाशातील ढगही गायब झाले होते. तेवढ्यात त्यांच्या कानावर एक सुंदर आवाज आला. आजी, काय झालं? तू का रडते? लहान पार्थने आजीचे अश्रू त्यांच्या लहान गुबगुबीत हातांनी पुसले आणि आजीचा हात धरून त्यांना आत आणले. हात देऊन फक्त 2 मिनिटे झाली होती आणि दारावरची बेल वाजली. त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांना शेजारी राहणाऱ्या मेघना आंटी दिसल्या, ज्यांच्यासोबत सुंदरबाई कधी कधी मंदिरात जात होत्या. इथे आल्यानंतर सुंदरबाईंची मेघना आंटी बरोबरच चांगली मैत्री झाली होती. दोघी सारख्याच वयाच्या होत्या आणि बहिणीप्रमाणे एकमेकांसोबत सुख दुःख वाटून घेत होत्या. मेघना आंटी यांना मूलबाळ नव्हते आणि त्यांच्या पतीचे 10 वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे ते एकट्याच राहत होत्या. त्यांच्या एकटेपणावर मात करण्यासाठी त्या कधी कधी सुंदरबाईंकडे बोलायला यायच्या. त्या सुंदरबाईंना म्हणायच्या, तू 10 दिवसांसाठी फिरायला येत आहेस ना? आपल्याला वृंदावनच्या तीर्थयात्रेला जायचे आहे. सत्संग गटातील सर्व महिला जाण्याच्या तयारीत आहे. मेघना आंटीचे बोलणे ऐकून सुंदरबाईंचे डोळे चमकले. त्या विचार करू लागल्या की मला जाण्याची तीव्र इच्छा आहे. त्यांना वृंदावनच्या तीर्थयात्रेला जाण्याची खूप इच्छा होती. त्या आयुष्यभर जबाबदाऱ्या सांभाळत आल्या. आता त्यांना जाण्याची संधी मिळत असेल तर काय चुकीचे होते? विचार करत असतानाच त्या अचानक म्हणाल्या, ठीक आहे, मी मुलगा घरी येताच मी मुलगा आणि सून दोघांशी बोलते. सुंदरबाईंनी त्यांच्या मैत्रिणीसाठी चहा तयार केला. चहा पिऊन त्यांना त्यांची अवस्था सांगून मेघना आंटी निघून गेल्या. सुंदरबाईंना आज त्यांच्या मैत्रिणीशी बोलून बरे वाटत होते. मेघना आंटीजी गेटमधून बाहेर येत असतानाच सून प्रियांका आली. प्रियांकाला मेघना आंटी विशेषतः आवडत नव्हत्या, कारण त्यांच्या मते मेघना आंटींना कोणते काम नव्हते. वरती त्यात तिच्या सासूला हे बोलण्यात गुंतवून ठेवायच्या आणि सगळे काम जसेच्या तसे राहायचे. प्रियांका घरी पोहोचताच तिचा पती अमोल कामावरून घरी परतला. जेव्हा अमोल फ्रेश होऊन परत आला तेव्हा सुंदरबाई आपल्या मुलाला म्हणाल्या, बेटा, आमच्या सत्संग समाजातील सर्व महिला वृंदावनात 10 दिवसांच्या सहलीला जात आहे. शेजारी राहणारे मेघना आंटीजी यांनी मला सांगितले तेव्हा मला वृंदावनच्या सहलीला जावेसे वाटले. तेव्हा मुलगा त्यांना म्हणाला, आई, हे काही 10 दिवस तू निघून गेली तर घर कसे सांभाळणार? सुंदरबाईंच्या जाण्यावर अमोल रागाने म्हणाला. हे ऐकून प्रियांकालाही राग आला. तेव्हा त्यांचे सन्मान आली, मेघा आंटीकडे दुसरं काही कामच नाही हे मला माहीत होतं. बस त्या इतर लोकांच्या घरी मुक्तपणे फिरतात. मला एक समजत नाही की त्यांना कुठेतरी जायचं असेल तर त्यांनी जावे. लोकांच्या घरात काम बिघडवायला त्या का येतात? तेव्हा अमोल म्हणाला, प्रियांका, तू एकदम बरोबर बोलत आहेस. आई, तू तुझ्या त्या मैत्रिणीच्या गटापासून दूर राहा. आई, तुला घराची काही जबाबदारी आहे का नाही? तुझी सून आणि मी दिवसभर काम करून कसे तरी पैसे कमवून घरी आणतो आणि तू आता घरही सांभाळत नाहीस. असं असलं तरी आता तुझं काही हिंडण्या इतपत वय नाही. घरात बसूनही भजन कीर्तन करता येते. आपल्या मुलाचे असे अपमानास्पद शब्द आहे हे ऐकून सुंदरबाईंना खूप वाईट वाटले, पण त्या काही बोलू शकल्या नाही. त्या नक्कीच त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे बघत राहिल्या. तेवढ्यातच पार्थचा आवाज आला, आजी, भूक लागली आहे, प्लीज मला खायला काहीतरी दे ना. नातवाचे बोलणे ऐकून सुंदरबाई स्वयंपाकघरात जाऊ लागल्या तर प्रियांका म्हणाली, आई, माझे जेवण बनवू नका, आज मी बाहेर खूप काही खाल्ले आहे. असे बोलून ती झोपायला गेली. दुःखी मनाने सुंदरबाईंनी कसे तरी जेवण तयार केले आणि आपल्या मुलाला व नातवाला खाऊ घातले, पण त्या स्वतः न जेवता झोपून गेल्या. दुसऱ्या दिवशी त्या सकाळी परत मशीनप्रमाणे पुन्हा कामात व्यस्त झाल्या. मुलगा आणि सून दोघेही आपापल्या कामाला निघून गेले. संध्याकाळी 5 वाजता परतायची तोपर्यंत पार्थ आणि संपूर्ण घर सुंदरबाईच्या हातात होते. त्या स्वयंपाकघरात आल्या तेव्हा दिसलं की भांड्यांचा ढीग तसाच होता. काम करत असताना त्या विचार करू लागल्या, कालपर्यंत मी स्वतःला ह्या घराची मालकीण समजत होती, पण मी फक्त एक मोलकरीण होती.
त्या मुलाच्या घरी आल्या नव्हत्या तेव्हा गावी घर मालकांचा त्यांच्यावर इतका विश्वास होता की त्या घराला कुलूप न लावता निघून जात असत. पण इकडे त्यांची सून त्यांच्याशी थेट बोलतही नव्हती. तिला फक्त सासूचे काम करायला पाहिजे होती. त्या त्यांच्या मुलाच्या तोंडून प्रेमाचे 2 शब्द ऐकण्यासाठी त्यांचे कान असुसलेले होते. असे 7 दिवस निघून गेले. आता सुंदरबाईंनी मंदिरात जाणेही बंद केले होते. त्या अजूनही घरची कामे करत होते. आपण विचलित मनाने आज जेव्हा त्यांचा मुलगा आणि सून कामावर गेले होते त्यामुळे मेघना आंटी त्यांच्यात सत्संग गटातील आणखी एका महिलेसह त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या. सुंदरबाई 7 दिवस त्यांच्या एकाही मैत्रिणीला भेटायला गेल्या नव्हत्या. त्यामुळे इतक्या दिवसांनी त्यांच्या त्याच वयाच्या मैत्रिणींसोबत बसून 2 तास कसे निघून गेले हे त्यांना कळालेच नाही. प्रियांका नोकरीवरून घरी आली होती. जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिला दिसले की ना जेवण तयार होते ना घराची स्वच्छता. मग सून तिच्या सासूकडे जाते आणि त्यांच्या मैत्रिणींसमोर सासूला खूप वाईट साईट बोलू लागते. आई, घरची परिस्थिती काय आहे? घरकाम बाकी आहे हेही तुम्हाला कळत नाही का? स्वयंपाकघरात भांडी पडली आहेत, ना जेवण तयार आहे ना कपडे धुतले आहेत. मला समजत नाही की मी नोकरीसाठी बाहेर जाऊ आणि नंतर परत घरी येऊन घरची कामे करावीत असेच तुम्हाला वाटते का? शेवटी तुम्ही दिवसभर घरी बसून काय करता? आपल्या सुनेचे असे शब्द ऐकून सुंदरबाईंना धक्काच बसला. त्यांना त्यांच्या मैत्रिणींसमोर खूप अपमान वाटत होतं. सुनेचे बोलणे ऐकून त्यांच्या मैत्रिणीही आश्चर्यचकित झाल्या. त्यांना गप्प बसून तिथून निघून जाण्याची योग्य वाटले. अपमानाचा घोट घेऊन सुंदरबाईंनी त्या दिवशी सहन केले, पण तो अपमान त्यांना आतून खात होता. सुंदरबाई सुशिक्षित आणि हुशारही होत्या, पण त्या आपल्या मुलांच्या गरजा आणि घराच्या परिस्थितीनुसार स्वतःला घडवत राहिल्या आणि त्या इतक्या साचेबद्ध झाल्या की त्या आपल्या आयुष्याचा आनंद घेण्यास विसरल्या. आज त्यांना त्यांची चूक कळत होती. मग त्या विचार करू लागले की मी इतर कोणावर अवलंबून नाही. माझे आयुष्य कोणावर अवलंबून नव्हते. माझ्या पतीला हवे होते. मी माझे जीवन सन्मानाने जगू. त्याचमुळे त्यांनी त्यांची जमीन, संपत्ती, गावातील मोठं घर आणि त्यांचा बँक बॅलन्स मागे ठेवला आहे. माझ्यासाठी पैशांची कमतरता नाही. मला दर महिन्याला इतकी पेन्शन मिळते की मी चांगले जगू शकेन. माझी सेवा करण्यासाठी मी एक मोलकरीण ठेवू शकते. माझ्या सुनेने मला मोलकरीण मानले आहे. मी त्यांच्यासाठी स्वयंपाक आणि झाडू, त्यांचे कपडे आणि महिन्याच्या शेवटच्या दिवसात त्यांचा पगार संपल्यावर मी त्यांना पेन्शनचे पैसे देते व आम्ही किती त्या करते आपल्या मुलाला आणि सुनेसाठी. आणि त्या बदल्यात मला काय मिळते? उलटसुलट आणि मुलगा मलाच बोलत असतात. आता पुरे झाले. मी आता मुलांचे आणि सुनेचे ऐकणार नाही. आता मला स्वतःला जगायचं आहे. मी इतरांच्या इच्छेवर अवलंबून राहू शकत नाही. माझ्याही काही इच्छा आहेत. मी उद्याच माझ्या गावी जाईन आणि गावी असलेल्या घरांमध्ये राहीन. असा विचार करत त्यांनी मोबाईल उचलला आणि गावातील नातेवाईकांना फोन केला. पण फोनवरचे काही ऐकलं त्यामुळे त्यांचे हातपाय थंड झाले. त्यांना चक्कर येऊन त्या खाली पडल्यासारखं त्यांना वाटत होतं. त्यांच्या मुलांनी त्यांच्या नकळत गावातील वडोली पार्चित घर विकले होते. पण मग स्वतःहून नियंत्रण ठेवत त्या म्हणाल्या, मला अजून खूप काही करायचे आहे. त्या विचार करू लागल्या की माझी गावी जमीन आहे, ती विकून मी माझे घर पुन्हा बांधू शकते. असा विचार करत सुंदरबाईंनी गावातील एका प्रॉपर्टी डीलरला गावातील जमीन विकण्यासाठी सांगितले. मात्र त्यांच्या मुलांनी गावातील सर्व जमिनीही विकल्याचे उघड झाले. त्यांनी चौकशी केली असता त्यांचे बँक खाते रिकामे होते. त्यांनी जी एफडी केलेली ती एफडी पण बंद केली होती. लॉकरमध्ये पडलेले दागिनेही गायब होते. त्या विचार करू लागल्या, हे देवा, मी किती जगत होते की माझी मुले
खूप चांगली आहेत, पण आता मला कळाले आहे की दोघेही माझे स्वतःचे नाहीत. आता मला समजले की त्या दोघांनी दिल्ली आणि चंदीगडमध्ये इतक्या लवकर आलिशान फ्लॅट कसे घेतले आणि त्यांनी इतक्या महागड्या गाड्या कशा घेतल्या. मला माझ्या मुलांची प्रगती वाटली ती त्यांची फसवणूक होती. त्यांनी त्यांच्या आईची फसवणूक केली होती. सुंदरबाईचे डोळे भरून आले होते आणि त्यांच्या मनात विचारांचे वादळ उठत होते. त्यांना जोरात रडायचं होतं, पण हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्या वेदना दाबून त्यांनी चंदीगडमध्ये राहणाऱ्या मुलाला बोलावून लवकरात लवकर दिल्लीला येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मोठा मुलगा अमोल त्याच्या पत्नीसह त्यांच्याकडे पोहोचला. सुंदरबाईंनी त्या सगळ्यांची माहिती विचारली तर अमोल म्हणाला, आई, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीतून एवढं मोठं बनायची काय गरज आहे? तू गेल्यानंतर मालमत्ता आमची होती. यावर सुजित म्हणाला, हो भाऊ, तुझं म्हणणं बरोबर आहे आणि तरीही आम्ही तुझे पैसे वाया घालवले नाहीत. स्वतःचे घर घेतले आहे आणि मग तुला हे देखील माहीत आहे की आम्हाला गावी जाऊन राहण्याची गरज नाही. मग आज विकली की उद्या विकली तरी काय फरक पडतो? फरक पडतो बेटा. आज आणि उद्यामध्ये खूप फरक आहे. वेळ पूर्वी केलेले कोणतेही काम चांगले नसते. माझ्या मृत्यूनंतर तुम्ही माझा मृतदेह झालाच तर त्याला अंत्यसंस्कार म्हणता येईल, पण मी जिवंत असताना आज जायला तर त्याला हत्या म्हणतील. कसं तरी सुंदरबाईंनी मनाला पटवून दिलं आणि दिवस जाऊ लागले. दुसरा पर्याय नव्हता. जेमतेम 8-9 दिवस झाले होते की रविवारी एके दिवशी प्रियंका तिच्या सासूबाईंना म्हणाली, आई, आज माझी किटी पार्टी करायची पाळी आहे, त्यामुळे तुम्ही चहा कॉफी सोबत चांगला स्नॅक्स बनवून ठेवा आणि माझ्या मैत्रिणींना आवडते तसे समोसे बनवायला विसरू नका. असे सांगून प्रियंका पतीसह बाजारात निघून गेली. किचनमध्ये भाजी शिजत असताना सुंदरबाई विचारात बुडल्या होत्या. तासन तास त्यांचे मन गोंधळत राहिले. ह्या घरात हीच माझी जागा आहे का? दिवसाचं काम मीच करायचं आणि मुलांची काळजी घ्यायची. आपल्याच मुलाच्या घरी काम करून सून त्यांना मोलकरीण समजू लागली होती. आता पुरे झाले. आता वेळ आली आहे मी तिची सासू आहे, मोलकरीण नाही हे सांगण्याची. प्रियंका दुपारी घरी परतली तेव्हा तिची सासूबाई नवीन साडी नेसून तयार उभी असलेल्या दिसल्या. तिच्या मनात विचार आला की माझ्या मैत्रिणी येतील. कदाचित त्यांना दाखवण्यासाठी आज माझ्या सासूबाईंनी छान साडी नेसली असेल. बरं झालं असा विचार करून ती पार्टीच्या तयारीची पाहणी करायला स्वयंपाकघरात गेली. पण स्वयंपाकघरात जेवण तयार नव्हते. ती वेगाने चालत सासूकडे आली आणि सासूला म्हणाली, तुम्ही अजून काहीही तयार केले नाही. पण का? आता माझ्या मैत्रिणी पण येतील. तेव्हा तुम्ही घरी बसून काय करत होता? तेव्हा त्या सुनेला म्हणाल्या, मलाही स्वतःचे एक आयुष्य आहे, हे बहुधा तू विसरली आहेस. मला सत्संगाला जायचंय, उशीर होतोय, मी निघते. तेव्हा सून त्यांना म्हणाली, सासूबाई, तुम्ही माझ्याशी असे कसे करू शकता? एक दिवस संघाला गेल्या नाहीत तर आभाळ कोसळणार नाही. सुंदरबाई म्हणाल्या, असं बाई, नीट बोल, मी तुझी सासू आहे, पैशासाठी काम करणारी मोलकरीण नाही. त्याच वेळी सुजित पार्क करून घरात प्रवेश केला असता. आईकडून हे ऐकून तो संतापला. आई, तू असं कसं बोलतेस प्रियंकाशी? तेव्हा त्याच्या आई म्हणाल्या, बरं, आज माझ्या बोलण्याचं तुला खूप वाईट वाटलं, पण तू माझ्याबरोबर जे केलंस त्याचे काय? आणि तुझी बायको माझ्याशी ज्या पद्धतीने बोलते त्यात तुला काही चुकीचे वाटत नाही? सुनेच्या मैत्रिणी आल्या तर मी त्यांच्यासाठी चहा नाश्ता करू. रोज तुम्ही कुठेतरी बाहेर जाता, मी पूर्ण घर बघते. तुम्ही लोक माझ्यात आणि मुलगा नाहीत आणि काय फरक ठेवला नाहीत. मोलकरणीला जे काही सांगतात ते ती करते, पण तिच्यात आणि माझ्यात एक फरक आहे. फक्त मोलकरीण पगार घेते आणि तुम्ही तिला आई म्हणण्याऐवजी नावाने हाका मारता. तुम्ही लोक तिचे 50 त्रास असे सहन करता, पण मी आई आहे, मला एक पण त्रास नाही का? माझ्या इच्छेने तुम्हाला काही फरक पडत नाही. नशिबाच्या 60व्या वर्षी मला कोणता आजार नाही, पण कळत नाही का कोणालाच की ही म्हातारी सुद्धा कधी कधी थकून जाते. माझे हातपाय हलता येते म्हणून तुम्ही मला ठेवले. मी असह्य झाली असती
तर तुम्ही मला खूप आधीच वृद्धाश्रमात पाठवले असते. बेटा, तू मला एक सांग, माणूस म्हातारा झाल्यावर त्याच्या काही इच्छा उरल्या नाहीत का? तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, आम्ही असे कधी म्हणालो? मग सुंदरबाई म्हणाल्या, माझ्या वयाचा विचार करा. तुमच्या एका गोष्टीने माझ्या आयुष्याचा अर्थ उद्ध्वस्त केला. तुम्ही लोक रोज रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात, सून तिच्या मैत्रिणींसोबत खरेदीला जाते, किटी पार्टीला जाते. मला ह्या आधुनिक जीवन जगावेसे वाटते, पण तुझ्या भीतीपोटी मी माझं आयुष्य फक्त घरापुरतं मर्यादित ठेवलं. आधुनिक जीवन जगण्यासाठी मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल का? ह्या समाजातील लोकांना ह्या आयुष्यातील रूढीवाडी विचारांपासून मुक्ती मिळू शकत नाही का? समाजातील लोकांना वृद्धत्वाच्या चरित्र्यामध्ये प्रतिष्ठा दिसते. आजच्या पिढीला काय हवं आहे? तुमचे आजार आणि तुमच्या दुःखाबद्दल तुम्ही रडत राहता. आम्हाला आजार नाही का? आम्हाला म्हातारपणी आनंदाने जगता येणार नाही का? आम्ही आमचे छंद पूर्ण करू शकत नाही का? मी ठरवले आहे की आजपासून मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगेन. मला जे काही पेन्शन मिळेल ते मी वापरेन. तुम्ही तुमचा खर्च बघा आणि माझ्या पेन्शनमधून 1 पैसा घेतला तर लक्षात ठेवा की माझी मालमत्ता हडप केल्याबद्दल मी तुमच्यावर पोलीस केस करून दाखल करू शकते. तेव्हा त्यांची सन्मान आली. आई, काय झाले तुम्हाला? असं का बोलत आहेत? तेव्हा सुंदरबाई म्हणाल्या, सुनबाई, मी एकदम बरी आहे आणि खरं तर आजच मी शुद्धीवर आली आहे. उद्या मला माझ्या 10 दिवसांच्या वृंदावन सहलीला जायचे आहे. तू तुझ्या कामासाठी दुसरी कोणीतरी बघ. आता मी तुझे काम करणार नाही. तेव्हा त्यांच्या सून म्हणाली, पण आई, तुम्ही असे कसे करू शकता? कुटुंबात राहणे म्हणजे कुटुंबातील सदस्य एकमेकांना मदत करतात. पण सुंदरबाई म्हणाली, आपण सुनबाई, तुम्ही मला कुटुंबातील सदस्य मानले आहे का? मी तुझ्यासाठी पूर्ण वेळ मोलकरीण आहे. तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, पण आई, तुला हे कोणी सांगितलं? तेव्हा सुंदरबाई म्हणाल्या, तुला विश्वास बसत नसेल तर तू तुझ्या बायकोला विचार. नाहीतर ह्या महिन्याच्या 14 तारखेची सुनबाईच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग आहे, ते सर्व काही स्पष्ट होईल. हे ऐकून प्रियांकाच्या डोळ्यातून अंगारे येऊ लागले. ती रागाने म्हणाली, आई, तुम्हाला काय म्हणायचे आहे? तुम्ही आता माझा मोबाईल माझ्या पाठीमागे तपासता का? तेव्हा सुंदरबाई म्हणाल्या, नाही सुनबाई, मला तुझ्या मोबाईल तपासण्यात काहीच रस नाही. एक दिवस पार्थ तुझ्या मोबाईलवर गेम खेळत होता. मग चुकून बटन दाबल्यामुळे रेकॉर्ड केलेला कॉल चालू झाला. एक प्रकारे ते चांगलेच होते. निदान मला तरी कळाले की ज्या घरात मी माझे समजत होते ते घर माझे नाही. ह्या घरात माझा दर्जा फक्त मोलकरीण एवढाच होता. हे ऐकून प्रियांकाला घाम फुटला. दिनेशने मान खाली घातली. तेव्हा सुंदरबाई आपल्या सुनेला म्हणाल्या, मी निघते, मला सत्संगाला जायला उशीर झाला आहे. असे बोलून सुंदरबाई आपल्या मैत्रिणीसोबत मंदिरात जाण्यासाठी निघून गेल्या आणि त्यांनी त्यांच्या मुलाला चांगल्या प्रकारे धडा शिकवला आणि मुलांचे डोळे उघडले. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.